नमस्कार. भीती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काळ बदलतो त्याप्रमाणे भाषा बदलते आणि भाषेचं स्वरूप बदलतं हे आपण सातत्याने बघत आलोय. म्हणजे अगदी संतांच्या काळाची भाषा ते त्यानंतर आधुनिक काळातली भाषा ते आता जेन झीची भाषा. खरंच आहे, हा भाषेचा प्रवाह जितका बदलत गेलाय, तसं-तसं मराठी भाषा वेगवेगळ्या अंगाने आपल्या समोर आलेली दिसते. आणि त्याचंच एक कुठेतरी प्रतिबिंब हे आपल्या साहित्यातनं उमटलेलं दिसतं. आज ज्या कलावंतांना, ज्या लेखकांना, कवींना आपण निमंत्रित केलंय, ते आजच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आजचे आपले लेखक आणि कवी दोघंही जेन आहेत. त्यामुळे पाहूया त्यांची भाषा नेमकी कशी आहे? आपल्याला त्यांच्याकडनं काय घेता येतंय आणि कदाचित जुन्या साहित्यातनं त्यांना काय मिळतंय, अशा अनेक गोष्टी आज उलगडता येणार आहेत. लेखक स्नेह एरंडे आणि कवयित्री गीतकार समृद्धी पांडे या दोघांचंही मनापासून स्वागत आहे. नमस्कार. 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 आज साहित्य रंगाच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण तुमची खरंच आहे की तुमची वेगळी भाषा आहे आणि त्या भाषेचं महत्व, त्या भाषेचा वेगळेपणा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि आता मी निमंत्रित करते आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांना. नीलमताई, स्वागत आहे. समृद्धी पांडे आणि स्नेह एरंडे दोघांचे मी स्वागत करते. हा साहित्य रंग कार्यक्रम आम्ही साधारण 1 वर्षापूर्वी सुरुवात केला आणि मिती ग्रुप जे आहे ते अनेक वर्ष सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतायत आणि माझं स्वतःचं लिखाणाची मला आवड असल्याबरोबर माझी सुद्धा 30 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आमदार असले किंवा साहित्यविषयक कामाच्या बरोबर स्त्री आधार केंद्राचं जे मी काम करते त्याच्यासाठी महिलांना बोलतं करणं किंवा त्यांच्या शब्दामध्ये पथनाट्यांमधून त्यांना व्यक्त होता येणं, त्याचबरोबर ज्या मुली एखाद्यास काही प्रसंग घडल्यावरती शब्दच त्यांना फुटत नाहीत, अशा वेळेला शब्द फुटावेत आणि त्यांनी बोलतं व्हावं म्हणून प्रयत्न करणं, अशी कामं करत असतानाच आम्हाला साहित्यातले अनेक रंग आवडायला लागले, अधिक सापडले आणि यूट्यूबवरून ह्या कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की जो प्रेक्षक, जो वाचक आपल्या स्वतःपर्यंत डायरेक्ट पोचू शकत नाही, ज्या लेखकांच्याबद्दल उत्सुकता असते, त्यांच्याबद्दल काही समजून घ्यावं असं वाटतं, पण त्यांना हं. भेटेल कुठे हा प्रश्न त्यांना असतो किंवा खरं तर लेखक किंवा लेखिका यांचीसुद्धा असणारी एकाग्रता आपल्या भेटीमुळे भंग पावेल का काय, अशी सुद्धा एक भीती वाचकांच्या मनामध्ये असते. मग राहिलं परिसंवाद किंवा साहित्य संमेलनं, पुस्तकांची प्रकाशनं याची व्यासपीठं. पण त्या व्यासपीठावर सुद्धा आपण बघतो की खूप मोठं यश मिळालं किंवा खूप वर्ष काम केलं की तिथपर्यंत माणसं पोचतात. त्यातून मराठी साहित्याचं इतकं मोठं काळ दीर्घ असा इतिहास असलेली आपली परंपरा आहे आणि त्याचा एक परिणाम असा होतो की मराठी साहित्याचा विचार करायला लागलं की डायरेक्टली 1910 1920 करत करत अगदी 1980 म्हटलं तरी खूप काळ त्याच्यामध्ये जातो आणि शेकडो लेखक लेखिका ज्यांनी अप्रतिम असं काम केलेलं आहे, या सगळ्यांची एक सावली सातत्याने आपल्या बरोबर असते. अशा वेळेला विशेषतः झालेल्या उदारीकरणापासून आणि तंत्रज्ञानापासून जे काही बदल झाले, ते बदल टिपणारी पिढी जी आहे त्यांचं म्हणणं, त्यानुसार झालेले साहित्यात बदल, त्यानुसार कुटुंबामध्ये समाजात होणारे बदल, ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक स्थान द्यावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. आणि मला हा जो आनंद आहे की मला असं वाटतं की स्नेह हा सगळ्यात लहान मुलगा आता या हो. कार्यक्रमात पहिल्यांदा आलेला असावा की ज्याच्यामध्ये, आणि त्याचं मी वाचन, म्हणजे मी तुझी एक वाचक फॅन आहे असं म्हणू शकते स्नेह. मी अनेक दिवस तुझे लेख वाचते आणि 2-3 महिने मी म्हणत होते उत्तराला की आपण याला बोलावलं पाहिजे, कारण मला एक कौतुक वाटलं की इतक्या तरुण वयामध्ये अशा प्रकारे भाषेबद्दल लिहावं असं वाटणं, हाच मुळे मराठी साहित्यातला खूप मोठा ठेवा आहे. आणि पुढच्या काळाचा विचार करत असताना भाषा बदलत जाते हे खरं आहे, पण इतकी वेगाने भाषा बदलते स्वाभाविकपणे आणि याला कारण सुद्धा तंत्रज्ञान जसं आहे तसं विचाराची पद्धतसुद्धा बदलते. आणि या दृष्टीने स्नेह, तुम्ही म्हणजे तूच म्हणते मी तुला, क्युबिटमध्ये टेक्नॉलॉजी हेड म्हणून काम करताय. AI, XR आणि वेगवेगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीवर काम करायला खूप तुला आवडतं आणि जेनजीची भाषा कॉलम तू लिहितोस आणि जेनजीचं कल्चर आणि आमची भाषा आणि आम्ही रोज वापरत असलेल्या स्लँग आणि शब्दांबद्दल लिहितो.
वयम या मॅगझिनसाठी तुम्ही लिहिलं आहे आणि सेल्फ डायरेक्टेड एज्युकेशन जर्नीबद्दलही लिहिलेलं आहे. पण तुझ्या कॉलममध्ये मला एक सारखं जाणवतं की तुला समोर जो वाचक आहे तो कसा आहे याची तुला चांगली जाणीव आहे आणि त्याच्यामुळे त्याला कळेल अशा भाषेमध्ये तू लिहायचा प्रयत्न करतोस, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे त्यातले सगळे शब्द काढले तुझ्या कॉलममधले आणि त्याचं जर का एक लेख केला तर बहुतेक वाचकांच्या डोक्यावरून जाईल. इतके ते शब्द नवीन आहेत, त्याचा संदर्भ वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे, काही वेळेला ते हास्यास्पद सुद्धा होईल. म्हणून मी तर स्वतः कधी ते शब्द ओढून जाणून वापरायचा प्रयत्न करत नाहीत. पण आपल्याला निदान कळावं समोरचा माणूस काय बोलतोय की कशात याच्यात बोलतोय, या दृष्टिकोनातून एक संवादाची भाषा म्हणून मी या सगळ्या तुझ्या प्रयत्नाकडे बघते. आणि मला असं वाटतं की आपले जे यूट्यूबवरती नंतर माझ्या एक्सच्या अकाउंटवरती, मेथी ग्रुपच्या फेसबुकवरती आम्ही हे सगळं दर आठवड्यामध्ये एकदा टाकत असतो आणि त्याचं प्रसारण ज्यावेळेला होतं ते एक फायदाही असतो की कुठल्याही वेळेला लोक बघतात. अनेक जणं भेटलं की सांगतात की आम्ही तुमचं ऐकतो आणि याला कुठल्याही जाहिरातीचे स्पॉन्सर नाही आहेत. आम्ही स्वतः व्यवस्था करून त्याचे हा कार्यक्रम चालवतो आणि त्याचा हेतूच हा आहे की व्यत्यय न आणता हा कार्यक्रम चालू राहावा. नाहीतर मग कमर्शियल ब्रेक हा घ्यावा लागतो किंवा त्या दृष्टिकोनातून कुठेतरी बंधनंसुद्धा कळत नकळत येऊ शकतात की अजून टी आर पी वाढवायचा. अर्थात टी आर पी वाढला, लोकांनी जास्त पाहिलं तर तोच आमचा हेतू आहे. पण जे वेगवेगळे व्यक्ती येत आहेत त्याच्यामध्ये अनेक माध्यमं वापरणाऱ्या सुद्धा लोकांचा भर वाढतो आहे असं मला दिसतं. आणि त्या दृष्टीने स्नेहच्या बरोबरच समृद्धी पांडे या कवयित्री आणि गीतकार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या शाखेत तुझं शिक्षण झालेलं आहे, परंतु मन मात्र सगळं कवितांच्यामध्ये रमलेलं आहे. आणि अत्यंत लहान वयामध्ये स्पंदन या म्युझिक अल्बमच्यामधून तुम्ही गीतलेखनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. विशेष म्हणजे पंडित रघुनंदन पणशीकर आणि प्रियंका बर्वे यांचा स्वर लाभलेला आहे. त्याचबरोबर अंकुश चित्रपटासाठी गीत लिहिलेले एक गीतकार म्हणून तुझं जे काम दिसतंय समृद्धी, ते खूप खूप म्हणजे दिपवणारं किंवा ज्याच्याबद्दल एक चमकता तारा असं म्हणू शकतो, अशा प्रकारचं कामं आहेत दोघांची तुमची. आणि युवा कला गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत सुद्धा कृपाशीष राहो जगाच्या शिरी ही कविता प्रकाशित झालेली आहे. लवकरच दोघांची पुस्तकं येतील वर्ष 2 वर्षात मला असं वाटतं अजून मोठ्या प्रमाणात. आणि समृद्धीने सुद्धा मल्टीमीडिया जे काम केलेले ते वयाच्या लोकप्रियतेच्यामध्ये लोकांशी संवाद साधणारी भाषा चित्रपटांच्या मधून आणि मालिकांच्या मधून जी दिसते त्याच्यात अनेक वेळेला असं दिसतं की अरे इतकं संवेदनशील आणि इतकं समजूतदारपणे कोणी लिहिलं असेल बरं. तर मग तुमच्यासारखी व्यक्ती जेव्हा पाठी असतात त्यावेळेला समाजातल्या सगळ्या छटा आपल्याला उमटलेल्या दिसतात. आणि या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सातत्याने दर आठवड्यातून एकदा याप्रमाणे चालू आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि जेनझींना दिवस बरे आलेत आत्ता, त्याच्यामुळे तुला कुठे बोलावलं असं नाही. यावेळी आधीच ठरवलेलं होतं की त्यांना बोलवायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या वाचकांना, प्रेक्षकांनाही तुमच्या दोघांचाही या ठिकाणचा आविष्कार नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. वा. नीलमताई, आपण दूरदर्शनला जो वाचू आनंदे कार्यक्रम केला होता ज्यात तुम्ही सहभागी झाला होतात, तर त्या वाचू आनंदेचं शीर्षक गीत समृद्धीने लिहिलेलं आहे. त्यामुळे तो एक जवळचा धागा आपल्याला आहे. आणि स्नेहाच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी होम स्कूलिंग केलेलं आहे. तो शाळेत गेला नाही, 2री पर्यंतच तो फक्त शाळेत गेला आणि त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये न जाता घरी राहून त्याने सगळा अभ्यास केलाय आणि वयाच्या 19व्या वर्षी तो आज जॉब करतोय. अर्थात तो त्याच्याकडे जॉब ह्या दृष्टीने बघत नाही, तर त्याची आवड आहे आणि ती आवड, ती पॅशन जी आहे ती त्या जॉबमध्ये बघतोय. पण स्नेहा, मला खरंच तुझं कौतुक वाटलं की इतक्या लहान वयात तू इतकं छान लिहू शकतोयस. तर मला वाटतं होमस्कूलिंगचा पण एक खूप मोठा वाटा या तुझ्या गोष्टीमध्ये आहे. विशेषतः आईने ज्या पद्धतीने होमस्कूलिंगसाठी तुझे प्रयत्न केले, तर त्यासाठी सुद्धा खूप कौतुक वाटतं. आज ही जेनझीची भाषा आम्हालाही समजून घ्यायची, तर सुरुवातीला काय वाटशील, काय सादर करणार आहेस आमच्यासाठी? मी एक लेख लिहिलाय, तर तो लेख मी वाचून दाखवेन. हरकत नाही. आपण सध्या आयुष्यात नेमके कुठे आहोत? सगळं व्यवस्थित सुरू आहे का? की डेडलाईन जवळ आली आहे, काम बाकी आहे, फोनवर 5 मिस कॉल्स आहेत आणि मनात एकच विचार सुरू आहे, आता आपलं काय होणार? आमच्या जेन झीच्या भाषेत अशा वेळी एक मजेशीर शब्द आहे, कुक्ड.
आपण अडकलो आहोत, सिच्युएशन हाताबाहेर गेल्यासारखी वाटते, आता काही खरं नाही, म्हणजे आपण कुक्ड. मला या शब्दाची मजा ही वाटते, की सिच्युएशन कितीही सीरियस असतानाही त्यात थोडं हसण्यासारखं कारण मिळतं. प्रेझेंटेशनला 2च मिनिटं राहिली आहेत आणि सॉफ्टवेअरमध्ये अचानक खूप मोठा बग सापडला. उद्या परीक्षा आहे आणि अर्धा अभ्यास अजूनही बाकी आहे. सकाळी मीटिंग आहे आणि रात्री 2 वाजेपर्यंत काम संपलेलं नाही. अशा वेळी आता मोठा प्रॉब्लेम झाला आहे, असं म्हणण्याऐवजी कोणीतरी सहज म्हणतं, "आपण कुक्ड आहोत." आणि त्या टेन्शनमध्ये सुद्धा 2 सेकंद हसायला येतं. पण याच शब्दाचं एक उलटं रूप सुद्धा आहे, कुकिंग. कोणी एखादी वेगळी आयडिया मांडत आहे, सुरुवातीला ती थोडी विचित्र वाटते आहे. आपल्याला पूर्ण समजत नाही आहे, की तो माणूस नेमकं काय करतोय? पण त्याच्याकडे काहीतरी प्लॅन आहे असं जाणवतंय. मग आम्ही म्हणतो, "थांबा, लेट हिम कुक." म्हणजे लगेच रिझल्ट काढू नका, जज करू नका. थोडा वेळ द्या, काय होतंय ते बघूया. मला वाटतं, की ही गोष्ट फक्त इंटरनेट स्लँगपुरती मर्यादित नाही. आपल्या आयुष्यात सुद्धा आपण अनेकदा स्वतःला पुरेसा वेळ देत नाही. नवीन काम सुरू केलं आणि 2 महिन्यात मोठं सक्सेस नाही मिळालं, तर आपल्याला वाटतं काहीतरी चुकतंय. जिम सुरू केलं आणि महिन्याभरात फरक दिसला नाही, तर मोटिव्हेशन कमी होतं. एखादी नवीन स्किल आपण शिकायला घेतलं आणि पहिल्याच आठवड्यात आपण त्यात चांगले झालो नाहीत, तर ती गोष्ट आपल्यासाठी नाही, असं वाटायला लागतं. कधी-कधी आपल्यालाच स्वतःला सांगावं लागतं, "लेट मी कुक." कारण इच्छा असणं आणि प्रत्यक्ष काम करणं यामध्ये एक महत्त्वाची स्टेप आहे, लॉक इन. लॉक इन म्हणजे आता हे करायचंय असा डिसिजन. फोन बाजूला, कारण बाजूला, बाकी डिस्ट्रॅक्शन्स बाजूला. परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं असो किंवा नवीन बिझनेस उभा करणं असो, शरीरावर काम करणं असो किंवा एखादे स्किल शिकणं असो. एका पॉइंटवर आपण स्वतःशीच ठरवतो, की आता बाकी सगळं थोडा वेळ थांबू शकतं, पण फक्त लॉक इन करू. पण फक्त लॉक इन पुरेसं नसतं. त्यानंतर येते ग्राइंड. लॉक इन म्हणजे मनाची तयारी. ग्राइंड म्हणजे रोजचं काम. रोज उठून तेच करणं, पुन्हा करणं, कंटाळा आला तरी ते करणं, लगेच रिझल्ट दिसला नाही तरी ते करत राहणं. काल चांगलं झालं नाही म्हणून आज थांबून न जाणं. आपल्याला अनेकदा एखाद्याचं सक्सेस एका क्षणात दिसतं. अवॉर्ड मिळालेलं दिसतं, बिझनेस मोठा झालेला दिसतो, एखादा प्लेयर जिंकताना दिसतो, एखाद्या आर्टिस्टसाठी टाळ्यांचा कडकडाट ऐकायला येतो. पण त्या क्षणामागे असलेले ग्राइंड, रोजचे प्रयत्न, चुका आणि पुन्हा-पुन्हा केलेलं काम आपल्याला सहसा दिसत नाही. आणि तरीही एक प्रश्न उरतो. इतकी मेहनत कशासाठी? फक्त पैसे, अवॉर्ड्स, फेम, लोकांचं कौतुक यासाठी? इथे मला आणखी एक फ्रेज खूप आवडते. लव्ह ऑफ द गेम. समजा एखाद्या ॲक्टरला मोठे अवॉर्ड्स मिळाले आहेत. जगभर त्याचं नाव झालेलं आहे. तरी तो अधून-मधून छोट्या थिएटर्समध्ये जाऊन स्टेजवर ॲक्टिंग करतो. तिथे मोठे कॅमेराज नाहीत, पब्लिसिटी नाहीत, मोठ्या फीज पण नाहीत. पण तो जातो. कारण त्याला ॲक्टिंग आवडतंय. एखाद्या रिटायर्ड क्रिकेटरला गल्लीतल्या मुलांच्या मॅचमध्ये उभं राहून रन मोजायला आवडतं. एखादा मोठा शेफ सुट्टीच्या दिवशी घरी स्वयंपाक करतो. एखादा म्युझिशियन प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्यानंतरही रात्री एकटाच बसून नवीन ट्यून वाजवतो. कारण प्रत्येक गोष्ट रिवॉर्डसाठीच केली जाते असं नाही. काही गोष्टी आपण फक्त त्या करायला आवडतात म्हणून करतो. आणि मला वाटतं लॉक इन, ग्राइंड आणि जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी शेवटी हे लव्ह ऑफ द गेम खूपच महत्त्वाचं आहे. पण त्यातही एक प्रॉब्लेम आहे. आज सतत प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी एक वेगळंच प्रेशर आहे. काम करा, अजून काम करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा, बॉडी इम्प्रूव्ह करा, करियर इम्प्रूव्ह करा, तुमचं रुटीन परफेक्ट करा आणि नकळत पूर्ण आयुष्य हाय कॉर्टिझॉल होऊ शकतं. हाय कॉर्टिझॉल आणि लो कॉर्टिझॉल हे मुळात मेडिकल टर्म्स आहेत. पण आमच्या भाषेत त्यांचा वापर थोडा वेगळा होतो.
उबर कॅन्सल झाली, यायला उशीर झाला, फोनची बॅटरी 3% आहे आणि बॉस विचारतोय, की "तुम्ही कुठे? तू कुठे आहेस?" हे झालं सगळं हाय कॉर्टिझॉल. याचंच उलटं म्हणजे रविवार सकाळ आहे, काही प्लॅन नाही, कुणाचा फोन नाही, खिडकीजवळ बसून मस्त कॉफी सिप करतोय. हे म्हणजे लो कॉर्टिझॉल. आम्ही प्रत्येक गोष्ट लिटरली कॉर्टिझॉल मोजून बोलत नाही. तो एका प्रकारचा स्ट्रेस मीटर झाला आहे. आणि मला वाटतं त्यात एक चांगला पॉइंट आहे. लॉक इन म्हणजे स्वतःला सतत थकवणं नाही. ग्राइंड म्हणजे 24 तास काम करणं नाही. काम करायचं आहे, पण मध्ये थांबायचंही आहे. मेहनत करायची आहे, पण ती आपण नेमकी कशासाठी करतोय हेही लक्षात ठेवायचं आहे. कारण काही दिवस आपण कुक्ड असणार आहोत, काही दिवस आपण कुकिंग करणार आहोत. महत्त्वाचे हे आहे, की कुक्ड झालो तरी म्हणून तिथे थांबायचं नाही. कुकिंग चालू आहे म्हणून लगेच रिझल्टची घाई करायची नाही. लॉक इन करायचं, ग्राइंड चालू ठेवायचं आणि शक्य असेल तिथं लव्ह ऑफ द गेमसाठी करायचं. बाकी प्रत्येक दिवस परफेक्ट असण्याची गरज नाही. थँक यू. वा, मला वाटतं जे मनात आहे ते बोलून टाकणे हे तुमचं सगळ्यात महत्वाचा भाग दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना आम्हालाही वाटत होत्या, की खरंच आहे आपण 24 तास डोक्यात काम करतो, पण थोडंसं थांबायला पाहिजे. हे आम्हालाही कळत होतं. पण ते तितकं वळत नाही आम्हाला, कारण आम्ही 24 तास कामाचाच विचार करतो. पण आता तू जे म्हणालास ना, की थोडंसं थांबायला हवं. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी जे मनात येतंय ते बोलून मोकळे होताय. हे खूप छान आहे आणि वेगळं आहे एका दृष्टीने. समृद्धी, तूही ह्याच पिढीची आहेस, जेन झी आहेस. पण तुझ्या सगळ्या कवितांवर, गीतांवर एक जुन्या परंपरेचा पण पगडा आहे. म्हणजे मला तुझ्या कवितेमध्ये, गीतांमध्ये कायम कुठेतरी पाडगावकर भेटतात, कुठेतरी कुसुमाग्रज भेटतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. तर तुझ्या काही कविता ऐकायला आम्हाला आता नक्की आवडतील आणि एक वेगळं रूप, वेगळा रंग साहित्याचा त्यातनंही मिळणार आहे. काय सादर करशील? नक्कीच. आता जसं स्नेह म्हणाला तसं फॉर द लव्ह ऑफ द गेम, तर या कारणासाठी माझी पॅशन गीतलेखन असल्यामुळेच मी गीतकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आणि कवितेची ओळ अ, हीच माझी सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच विषयावर माझी पहिलीच कविता आहे, कवितेची ओळ. पायी पैंजण लेऊन हलके लयीत वाजत येते. पायी पैंजण लेऊन हलके लयीत वाजत येते. तिच्या लयीतून किलबिलणारे पंख मनाला देते. तिच्या लयीतून किलबिलणारे पंख मनाला देते. ऋणझुणते अवखळसे मन हे तिच्या सुरातून गाते. ऋणझुणते अवखळसे मन हे तिच्या सुरातून गाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. अत्तर शिंपित वाटेवरती झुळूक सुगंधी होते. अत्तर शिंपित वाटेवरती झुळूक सुगंधी होते. सुगंध पसरून दिशा दिशांना क्षण आनंदी देते. सुगंध पसरून दिशा दिशांना क्षण आनंदी देते. आनंदित भवताल सांगते तिचे सुगंधी नाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. रंग तरंगत पानावरती उतरून खाली येते. रंग तरंगत पानावरती उतरून खाली येते. अलगद हसले इंद्रधनुकी असे काहीसे होते. अलगद हसले इंद्रधनुकी असे काहीसे होते. सोनकेशरी स्वप्न रेशमी, सोनकेशरी स्वप्न रेशमी हाती देऊन जाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. कवितेची ती ओळ अचानक जगणे बदलून जाते. तर अशी ती कवितेची ओळ, एखादी कवितेची आपण वाचलेली ओळ आपल्या मनात कायम घर करून जाते. ती जगण्याला नवे पंख देऊन जाते आणि पण कधी-कधी आपल्याला कुठल्या कारणामुळे डिप्रेस्ड वाटलं, तर ती कवितेची ओळ आपल्या मनाला जसे पंख देत जाते, तसं कधी-कधी आपल्याला स्वतःलाही पुन्हा-पुन्हा सांगावंसं वाटतं, की पंख दे पुन्हा-पुन्हा. तर या विषयावरची माझी पुढची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे पंख दे पुन्हा-पुन्हा. पंख दे पुन्हा-पुन्हा तू तुझ्याच जीवना. पंख दे पुन्हा-पुन्हा तू तुझ्याच जीवना. विसरुनी जगाचा ह्या तू तुलाच शोधना. पंख दे पुन्हा-पुन्हा तू तुझ्याच जीवना. विसरुनी जगाचा ह्या तू तुलाच शोधना.
स्वप्न हे नवे नवे अधीर आज पापण्या. स्वप्न हे नवे नवे अधीर आज पापण्या. वाटते हवे हवे सुखात आज पेलण्या. स्वप्न हे नवे नवे अधीर आज पापण्या. वाटते हवे हवे सुखात आज पेलण्या. ध्यास दे तुझा मला तू नभास सांगना. पंख दे पुन्हा पुन्हा तू तुझ्याच जीवना. सोसली कुणी जरी सोसली कुणी जरी वादळे कितीतरी. सोसली कुणी जरी वादळे कितीतरी. मोकळ्या नभातुनी बरसती नव्या सरी. एकदा कुठेतरी एकदा कुठेतरी तू तुलाच भेटना. पंख दे पुन्हा पुन्हा तू तुझ्याच जीवना. पंख दे पुन्हा पुन्हा तू तुझ्याच जीवना. आणि मला कायमच YouTubeच्या माध्यमातून किंवा माझ्या Instagram पेजच्या माध्यमातून काहीतरी नवीन प्रयोगशील असं कविता म्हणा किंवा साहित्य म्हणा सादर करायला आवडतं. तर लॉकडाऊनच्या काळात मी हा केलेला एक उपक्रम होता मस्त, म्हणजे माय आर्ट फॉर सजेस्टेड थीम, ज्यात माझ्या Instagramवरच्या मित्रमैत्रिणींनी मला काही विषय सुचवले होते आणि त्या विषयांवर आधारित कविता मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सादर केल्या होत्या. तर त्यातलीच ही एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे जादूगरी. या कवितेच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मी कविता सादर करते आणि कवितेच्या शेवटी यातून काय सरप्राईज मिळणार आहे ते उलगडत जाईल. किती रोखले या क्षणाला तरीही, किती रोखले या क्षणाला तरीही, मनाला तिची ओढ आहे खरी. किती रोखले या क्षणाला तरीही, मनाला तिची ओढ आहे खरी. तिचे नाव घेता क्षणार्धात आहे, तिचे नाव घेता क्षणार्धात आहे, हसू येतसे गोड गालावरी. तिचे नाव घेता क्षणार्धात आहे, हसू येतसे गोड गालावरी. जगा वेगळा रे तिचा गोडवाहा, जगा वेगळा रे तिचा गोडवाहा. कधी वागते तीच मिरची परी, कधी तीच नेते सुखाच्या घरी. अन कधी आणते तीच डोळासरी, कधी तीच नेते सुखाच्या घरी. अन कधी आणते तीच डोळासरी. किती रंग ल्यावे तिनेही निराळे, किती रंग ल्यावे तिनेही निराळे, तरी पाचूची ती छटा अंतरी. किती रंग ल्यावे तिनेही निराळे, तरी पाचूची ती छटा अंतरी. तिच्या अंतरातील आनंद लाटा कशा खेळती रोज पाण्यावरी. तिच्या अंतरातील आनंद लाटा कशा खेळती रोज पाण्यावरी. कुणालाही वाटे कधीही हवीशी, अशी काय केलीस जादूगरी. कुणालाही वाटे कधीही हवीशी, अशी काय केलीस जादूगरी. मुले गप्प होती घरे चुप्प होती, तोंडात जाताच पाणीपुरी, तोंडात जाताच पाणीपुरी. ती म्हणजे तुमच्या आमची सगळ्यांची लाडकी स्ट्रीट फूडची राणी आणि ती म्हणजेच आपली लाडकी पाणीपुरी. तर असा हा एक वेगळा प्रयत्न, विनोदी लिहिण्याचा माझा अजिबातच जॉनरा नाहीये, पण या कवितेच्या माध्यमातून हा एक प्रयत्न केला. धन्यवाद. खूप छान. खरं तर समृद्धी, जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा अरे काय नेमकं असं वाटतं, ही जादूगरी नक्की आहे कोणाची. पण शेवटी तो काही पाणीपुरीचा एक छान गोडवा तू दिलास. एका बाजूला गोडवा आणि एका बाजूला ठसका, अशा दोन्ही गोष्टी त्या पाणीपुरीतल्या आम्हाला मिळाल्या. आणि खूप गंमत वाटली. पाचूची म्हणजे तो रंग जो आहे त्याला तू पाचूची जो रंग दिलास तो कमाल आहे, कमाल आहे. खूप छान. आणि पाणीपुरी तू म्हटल्यानंतर आमच्याही तोंडाला पाणी सुटलं, कारण कधी कुणाची वाटणार अशी ती पाणीपुरी. स्नेह, पुन्हा एकदा तुझ्या लेखनाकडे वळूया आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा तू काय सादर करणार आहेस आणि तुमच्या भाषेतली वेगळी गंमत अशी काय मला उलगडून दाखव. येस, चालेल. मी माझा दुसरा लेख सुरू करतो. एखाद्या लग्नात किंवा इव्हेंटमध्ये एक व्यक्ती एंट्री करते. कपडे अगदी योग्य, चालण्यात कॉन्फिडन्स, कुणाशी बोलण्यासाठी फार प्रयत्नही करत नाही, पण सगळ्यांचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं. आमच्या भाषेत आम्ही त्या व्यक्तीला म्हणतो मेन कॅरेक्टर आणि ती व्यक्ती देत असते ती म्हणजे मेन कॅरेक्टर एनर्जी. मूव्ही किंवा सिरीजमध्ये मेन कॅरेक्टर म्हणजे ज्याच्या भोवती पूर्ण स्टोरी फिरते. आमच्या जेनझीच्या भाषेत मेन कॅरेक्टर म्हणजे अशी व्यक्ती की जिचा प्रेझेन्स लगेच जाणवतो. कॉन्फिडन्स, थोडासा ड्रामा आणि आपण आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहोत ही फिलिंग.
आणि खरं सांगायचं तर यात काही चुकीचं नाही. आपल्या आयुष्यात थोडं मेन कॅरेक्टर असायलाच हवं. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपल्याला वाटायला लागतं की बाकी सगळे आपल्या स्टोरीमध्ये साईड कॅरेक्टर्स आहेत. प्रत्येक कॉन्व्हर्सेशन पुन्हा स्वतःवर आणणं, प्रत्येक गोष्टी अटेन्शन हवं असणं आणि प्रत्येक क्षणात स्वतःलाच सेंटरमध्ये ठेवणं, तिथे मेन कॅरेक्टर एनर्जी थोडी जास्त होते. आणि कधी-कधी अशा व्यक्तीला जेन झी यॅपर असे म्हणतात. यॅपर म्हणजे फक्त बोलका माणूस असं नाही, तर असा माणूस जो थांबतच नाही. प्रत्येक गोष्टीवर कॉमेंट्री आहे. प्रत्येक टॉपिकवर काहीतरी बोलायचं आहे आणि सायलन्स त्या व्यक्तीला अजिबात चालत नाही. यापरच्या अगदी अपोजिट आहे एन-पी-सी. एन-पी-सी म्हणजे नॉन प्लेएबल कॅरेक्टर. हा शब्द गेमिंगमधून आला आहे. गेममध्ये एन-पी-सी हा स्वतः काही मिशन करत नाही. तो बॅकग्राऊंडमध्ये असतो. त्याचे काही उरलेले डायलॉग्स असतात, त्याचे काही ठरलेले डायलॉग्स असतात आणि तो त्याचा पॅटर्नमध्येच चालत असतो. तसंच एखादा माणूस प्रत्येक गोष्टीला फक्त होला हो म्हणतो. स्वतःचं ओपिनियन अजिबात ठेवत नाही. बाकीचे जे करत आहेत तेच तो करतो आणि स्वतःहून काही वेगळं बोलत नाही. तर आम्ही कधी-कधी त्या व्यक्तीला एन-पी-सी म्हणतो. पण इंटरनेटने आपल्याला फक्त पर्सनॅलिटी डिस्क्राईब करण्यासाठी नवे शब्द दिले नाहीत. इंटरनेटने आपल्यासमोर एक इंटरेस्टिंग प्रश्नही ठेवले आहेत. आपण खरेच जसे आहोत तसेच दिसतो का? की आपण थोडं रोल प्लेइंग करतो? त्यासाठी एक खूप मजेशीर शब्द आहे, लार्पिंग. मूळ लार्प म्हणजे लाईव्ह ॲक्शन रोल प्ले. एखाद्या काल्पनिक कॅरेक्टरची वेशभूषा करून त्याच्यासारखं वागून एखाद्या स्टोरीमध्ये सहभागी होणं. लहानपणी आपण सगळ्यांनीच हे केलेलं आहे. तू पोलीस, मी चोर, कुणी सुपरमॅन, कुणी टीचर, कुणी राजा. पण इंटरनेटवर लार्पिंगचा अर्थ थोडा आता बदलला आहे. आज कुणी अशी इमेज तयार करत असेल, की जी प्रत्यक्षात अजिबात खरी नाही, तर आम्ही त्याला म्हणतो, की तो लार्प करतोय. कोणी स्वतःला खूप श्रीमंत दाखवतं, तर पूर्ण लक्झरीमध्ये दाखवतं. पण खऱ्यामध्ये तो एक फोटो असतो. कुणी एखाद्या टॉपिकचा खूप मोठा एक्सपर्ट असं स्वतःला दाखवतं. पण खोल विचारलं, की नॉलेज संपतं. कुणी ऑनलाईन फार मिस्टिरियस, डीप आणि इंटेलेक्चुअल दिसत आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात हा पर्सोना कुठेच नाहीये. पण मजा अशी आहे, की हे सगळं थोडंफार रोल प्ले पण मजा अशी आहे, की आपण सगळेच थोडंफार रोल प्ले करतो. इंटरव्ह्यूमध्ये आपण रोजपेक्षा जास्त कॉन्फिडन्स दाखवतो. पहिल्या मीटिंगमध्ये जास्त नीट बोलतो. ऑनलाईन आपला चांगला फोटो ठेवतो. वाईट दिवसांपेक्षा चांगले दिवस जास्त दाखवतो आणि प्रत्येक वेळी हे सगळं फेक असतंच असं नाही. कधी ते आपल्याच पर्सनॅलिटीचं एक व्हर्जन असतं. आणि इथून दुसरा शब्द येतो, परफॉर्मेटिव्ह. परफॉर्मेटिव्ह म्हणजे आपण एखादी गोष्ट खरंच आपल्याला आवडते म्हणून कमी आणि लोकांना आपल्याला एका स्पेसिफिक पद्धतीने बघावं म्हणून जास्त करतो. एखाद्याला खरंच पुस्तकं आवडतात आणि तो पुस्तकांचा फोटो टाकतो. आणि पुस्तकं कधी वाचायची नाहीत, फक्त लोकांना मी इंटेलेक्चुअल आहे असं समजून म्हणून पुस्तक हातात घेणं, ह्याला परफॉर्मेटिव्ह असं म्हणतात. कोणी खरंच एखाद्या कॉजबद्दल केअर करत असेल तर छानच. पण फक्त लोकांनी आपल्याला केअरिंग समजावं म्हणून ते दाखवणं इज कॉल्ड परफॉर्मेटिव्ह. दुसरा माणूस खरंच परफॉर्मेटिव्ह आहे की नाही हे बाहेरून ओळखणं खूप कठीण आहे. पण आपण स्वतः एक गोष्ट नक्की करू शकतो. आपण जे करतोय ते आपल्याला खरंच आवडतं म्हणून करतोय ना, की फक्त बाकी लोकांसाठी करतोय हे स्वतःला विचारू शकतो. परफॉर्मेटिव्हचंच लुक्सकडे जाणारी आणि एक फॉर्म म्हणजे लुक्स मॅक्सिंग. कपडे दाखवणं, आपला लूक दाखवणं, घर, लाईफस्टाईल, ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये अपीअरन्स, इमेज खूप सेंटरमध्ये येते. हेअर कट चांगला करायचा, स्किन केअर, पोश्चर, फॅशन, स्वतःचा अपीअरन्स शक्य तितकं इम्प्रूव्ह करणं म्हणजे लुक्स मॅक्सिंग. आणि यात स्वतःची काळजी घेण्याची चांगली बाजूही आहे.
चांगले कपडे घालणं, फिट राहणं, सगळ्या बॉडीची काळजी घेणं, यात काही चुकीचं नाहीये. प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा प्रत्येक वेळी आरशात बघितल्यानंतर हा एकच प्रश्न आला, अजून काय फिक्स करायचंय? कारण मग सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड इन्सिक्युरिटी यामधली लाईन खूप छोटी होते. आमच्यासाठी अटेन्शन सुद्धा ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि अटेन्शन मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे समोरच्याला ट्रिगर करणं. त्याला कॉन्व्हर्सेशनमध्ये, इव्हेंटमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये, सोशल मीडियामध्ये कुठेही हुक करून ठेवणं. यालाच आम्ही रेज बेटिंग म्हणतो. रेज बेट तेव्हाच सक्सेसफुल होते जेव्हा समोरचा खरंच हुक होतो. तुम्ही काहीतरी मुद्दाम चुकीचं किंवा उचकवणारं बोलतात आणि समोरचा लगेच डिफेंड किंवा ऑफेंड होतो. आर्ग्यू करायला लागला किंवा चिडायला लागला तर रेज बेटने काम त्याचं केलेलं आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरच्या मित्राला सहज सांगा, पुण्यामध्ये कोल्हापूरपेक्षा चांगली मिसळ मिळते. बस. त्यानंतर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन चालू ठेवण्यासाठी काहीही गरज नाही. तो मित्र स्वतःहून सुरू होतो. किंवा नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणच्या मित्राला म्हणायचं की तू काय खरा मुंबईचा नाहीस, तू यात बोलू नकोस. बाकी काम तो मित्र स्वतःच करेल. रेज बेटिंग ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, त्याची मजा समोरचा किती पटकन त्यात अडकतो यात आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बघितल्या तर मला एकच गोष्ट इंटरेस्टिंग वाटते. मेन कॅरेक्टर, NPC, लार्पिंग, परफॉर्मेटिव्ह, लुक्स मॅक्सिंग, रेज बेटिंग हे सगळे शब्द वेगवेगळे आहेत. पण कुठेतरी ते आपल्याला आपण स्वतःला कसं बघतो आणि बाकीच्यांना कसं दाखवतो याबद्दल सांगतात. दुसऱ्याचं लाईफ, दुसऱ्याचं लुक, दुसऱ्याचं सक्सेस, दुसऱ्याची पर्सनॅलिटी सतत बघताना आपण नकळत स्वतःला एडिट करायला लागतो. आणि मग काही प्रश्न समोर येतात. मी हे खरंच मला आवडतं म्हणून करतोय की लोकांना माझ्याबद्दल काहीतरी वाटावं म्हणून करतोय? मला ही स्टाईल खरंच आवडते की ती सध्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी ती करतोय? मी खरंच कसा आहे की मी फक्त असा दिसण्याचा प्रयत्न करतोय? मेन कॅरेक्टर असण्यात काही चुकीचं नाही. चांगलं दिसण्यात सुद्धा काही चुकीचं नाही. स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण जे करतो त्यातही काही चुकीचं नाही. लोकांसमोर आपण आपलं चांगलं व्हर्जन ठेवण्यासाठी काही करतो, दॅट इज ऑल्सो नॉट रॉंग. फक्त त्या सगळ्याखाली आपण आपला स्वतःचा सॉस हरवू नये. सॉस म्हणजे आपला कॉन्फिडन्स, आपली स्वतःची स्टाईल, आपला स्वतःचा स्वॅग. ती गोष्ट जी दुसऱ्याची कॉपी नसते आणि जी आपल्याला आपण बनवते. बाकी ट्रेंड्स काय येत राहतात आणि जात राहतात. थँक्यू. वा. ट्रेंड्स खरंच येत राहतात आणि जात राहतात. आपण आपल्याकडे कसं बघितलं पाहिजे हा मात्र तू एक खूप छान एक सांगितलंस किंवा तो एक अँगल दिलास एका दृष्टीने. या सगळ्या गोष्टी खरंच तुमची पिढी इतका विचार करते असा पण मला कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याला वाटलं म्हणून ती करते. स्नेहा, तू या बाबतीत खरंच खूप सुंदर लिहिलंयस आणि तुमच्या एक पिढीचं प्रतिनिधित्व एका दृष्टीने तू करतोयस. त्यामुळे आमच्या मनातले अनेक प्रश्न किंवा त्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या लेखनातनं आम्हाला आज मिळाली असं म्हणायला हरकत नाही. समृद्धी, परत एकदा तुझ्या कवितांकडे वळूया. आणि गीत लेखन करताना आणि कविता लेखन करताना तू ते जे परफेक्ट शब्द कॉइन करतेस ना ते नेहमी खरंच खूप छान वाटतात. त्यामुळे आज अशाच काही वेगळ्या पुन्हा कविता आमच्या समोर तू सादर कराव्यास अशी मी तुला विनंती. नमस्कार. आता स्नेहाच्या लिखाणातून आपल्याला एक युनिकनेस बद्दल त्याने एक छान नवीन दृष्टिकोन दिला. असाच सृष्टीतला कायम एक युनिकनेस जपणारा महिना म्हणजे श्रावण. आता श्रावण अगदीच उंबरठ्यावर आलाय आणि श्रावण सरी लवकरच बरसतील आणि श्रावण आपल्या आयुष्यात एक कायमच उत्साह, नवचैतन्य घेऊन येतो. तर तशाच श्रावणाच्या काही गेय कविता मी सादर करते. कवितेच्या स्वरूपातच सादर करते. रंगवी कुंचला मेघा हा सावळा, रंगवी कुंचला मेघा हा सावळा, सोनवरखी लळा आगळा वेगळा, सात रंगातला साज हा कोवळा, श्रावणाचा नवा सोहळा सोहळा, श्रावणाचा नवा सोहळा सोहळा. कल्पनेच्या सरी रम्य ही पालवी, मोहरू लागती शब्द हे अंतरी, शब्द वेलीवरी अर्थ हा कोवळा, श्रावणाचा नवा सोहळा सोहळा. तार झंकारता मेघ गाती सवे,
तार झंकारता मेघ गाती सवे, पाखरू पाखरू गीत गाते नवे. पाखरू पाखरू गीत गाते नवे, चिंब गाण्यातला सूरही कोवळा. श्रावणाचा नवा सोहळा सोहळा, श्रावणाचा नवा सोहळा सोहळा. आणि जसा हा श्रावण महिना येतो, तर श्रावण आपल्याबरोबर घनलीळ घेऊन येतो. म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडता श्रीरंग, श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाच्या जन्माचं स्वागताचं एक काव्य मी सादर करतेय. सावनी हवेला तुझा श्यामला छंद, सावनी हवेला तुझा श्यामला छंद, व्याकुळ धरीची साध मुकुंद मुकुंद. घननीळ शिळही सांगत येस आनंद, मथुरेत जन्मला आज यशोदानंद. तू वाहत जातो तुला ना कुठला बंध. अगदी जेनझी सारखं म्हणजे जेनझीला कायमच एक मार्गदर्शक असावा असा हा श्रीकृष्ण आहे, की तो सगळ्या बंधनाच्या पलीकडे आहे. आणि असं मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की श्रीकृष्णाला आपण अमर्याद पुरुषोत्तम असं म्हणतो. तू वाहत जातो तुला ना कुठला बंध, या 10 दिशांना तुझा निराळा गंध. तू शोधत जातो जिथे तिथे स्वानंद, जग तुलाच म्हणते आनंदाचा कंद. जग तुलाच म्हणते आनंदाचा कंद. जगण्याला किंचित तुझा लागता रंग, जगण्याला किंचित तुझा लागता रंग, ना कधी सोडवे असा तुझा हा संग. जगण्याला किंचित तुझा लागता रंग, ना कधी सोडवे असा तुझा हा संग. मन मनात लाखो तुझेच स्वप्न तरंग, मन मनात लाखो तुझेच स्वप्न तरंग. जग व्यापून उरतो एक रंग श्रीरंग, जग व्यापून उरतो एक रंग श्रीरंग. असा हा तो श्रीरंगाचा रंग. आणि तो आपल्या मनाला लागला की कायम मन प्रफुल्लित होतं, आनंदित होतं. पण मन हे रसायनच इतकं अजब आहे की त्या मनाचं आपण कितीही गाण्यांमधून ऐकलं, कितीही कवितांमधून आपण त्या मनाबद्दल लिहिलं तरी ते कमीच आहे. अशा ह्या मनाबद्दलची एक कविता, कवितेचं शीर्षक आहे मन. मन नाजूक हळव्या आठवणींची ओल, मन नाजूक हळव्या आठवणींची ओल, मन विचारातल्या दरी सारखे खोल. मन नाजूक हळव्या आठवणींची ओल, मन विचारातल्या दरी सारखे खोल. मन आनंदाच्या लाख क्षणांचे मोल, मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल. मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल. मन पैंजणातल्या धुंद लयीचे बोल, मन पैंजणातल्या धुंद लयीचे बोल. मन सुखदुःखाला सावरणारा तोल, मन पैंजणातल्या धुंद लयीचे बोल. मन सुखदुःखाला सावरणारा तोल. मन जे जे बोले त्या लाटेवर डोल, मन जे जे बोले त्या लाटेवर डोल. मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल, मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल. मन उधाणलेल्या उत्साहाचा ढोल, मन उधाणलेल्या उत्साहाचा ढोल. मन लावून जगते रंग कितीसे फोल, मन उधाणलेल्या उत्साहाचा ढोल. मन लावून जगते रंग कितीसे फोल. मन रोज वठविते नवा हवासा रोल, मन रोज वठविते नवा हवासा रोल. मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल, मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल. धन्यवाद. वा वा. खूप छान. आणि समृद्धी, तुझ्या कवितांना एक लय आहे, ती लय आम्हाला नक्कीच बांधून ठेवणार आहे. दिलं तरी काय सांग. साधारणपणे वयाने लहान असणाऱ्या मुलाचं जास्त कौतुक करू नका असं म्हणतात, कारण तो मुलगा बिघडेल असं बोललं जातं. पण मला वाटतं की तो स्नेह जरी लहान असला ना तरी सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे प्रत्येक शब्दाचा अर्थ मांडलेला आहे, तर त्याच्यामागे त्याचा विचार दिसतोय. आणि तो विचार करता येणं, ती क्षमता तयार होणं, हे जसं आपल्या आसपास जो काही संदर्भ असतो, मग शिक्षणाचा असेल, परिस्थितीचा असेल, त्यामधून घडत जातो. आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की खूप लवकर तुला पाहिजे ते व्यक्त करता येतं आहे, ही खूप मोठं देणगीच आहे असं म्हणेन मी. आणि त्या वाटेवरती जे सगळे आहेत मुलं मुली, तर त्यांना पुढे कशा पद्धतीने विचार त्यांचे होत राहणार आणि त्याच्यातलं ताजेपण, त्याच्यातली नवीन ऊर्जा, त्याच्यामधली सकारात्मकता ही कशी टिकेल, ही खरं सांगायचं तर आमच्या पिढीच्या लोकांसाठी कारण नसताना केलेली काळजी आहे. पण शेवटी जसजसं पुढे जातं आयुष्य, तसतसं अनेक गोष्टी वेगळ्या प्रकाराने दिसतात. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण स्नेहाच्या सगळ्या लिखाणामधून दिसलेलं आहे. त्यामध्ये यापर, NPC, त्याच्यानंतर लाईव्ह ॲक्शन रोल प्लेइंग करणं, परफॉर्मेटिव्ह,
बॅटिंग, श्वास, असे अनेक जे शब्द सांगितलेले आहेत ते आपण आसपास बघत असतो. सगळेच भेटतात आपल्याला असं नाही आहे. पण मला त्याच्यामध्ये रेज बेटिंग हा जो आहे ना, हा एक आपल्याला काही वेळेला कळत नाही की एखादा माणूस भेटला की आपण अस्वस्थ का होतो. तर खरं सांगायचं तर तो म्हणतो तसंच नाही की त्यांनी तुम्हाला अस्वस्थ करणं आणि त्याच्यात मजा घेणंच ठरवलेलं असतं. पण तुम्हाला त्याच्या स्वभावाचा तो भाग वाटतो, कारण या पद्धतीने दुसऱ्याला हर्ट करणं किंवा उचकावणं हे आपल्या आधीच्या संस्कृतीत नव्हतं असं नाही आहे. पण त्याला एक मस्करी म्हणून नाव दिलं जायचं. किंवा काही लोकांची बघा अशी, आपण आता तुम्ही पुण्यातलाच आहेस, प्रश्नच खोचक येतो पहिला जो आहे तो, किंवा दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यातली जी काही विसंगती असेल ती परत परत अधोरेखित होते. त्यामुळे हे रेज बेटिंग आहे. किंवा मला एक चांगलं वाटलंच नाही अजून तुझ्या लिखाणामध्ये की तू सगळ्यामध्ये स्वतःलाही पाहतोस. केवळ दुसऱ्याबद्दलचं ते व्यक्तिमत्व नाही आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असताना त्याच्यामध्ये मला सगळ्यात सुंदर वाटलं वाक्य, आणि ते मगाशी समृद्धीने पण उल्लेख केला होता, आणि तो म्हणजे लव्ह ऑफ गेम. काही गोष्टी आपण स्वतःला आवडतात म्हणून करतो, आणि मला असं वाटतं आयुष्याचा अर्थच त्याच्यामध्ये असतो प्रत्येकाला सापडलेला. आणि मग तो पूर्वीच्या पिढ्यांना मिळालेला अर्थ बाकीच्यांना निरर्थक वाटू शकतो, पण त्यांना तो तो मिळालेला अर्थ असतो. तसंच काही कलंदर व्यक्तींच्या बरोबर काहींना अमुक एक साध्या साध्या आवडी असतात, आणि मला असं वाटतं की ते परत परत ते करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. आणि दुसरा तू जो प्रश्न विचारला आहेस की प्रत्येक क्षण हा मिनिंगफुलच का असावा, फार महत्त्वाचा, फार व्हॅलिड, आणि एका अर्थाने अतिशय म्हणजे कामाच्या मागे वर्कोहोलिक होऊन लागणाऱ्या पिढीच्यासाठी, मग ती मध्यमवयीन असतील, वयाने मोठे असतील, पण सातत्याने प्रत्येक क्षणी आपण परफॉर्म केलंच पाहिजे, प्रत्येक दिवशी काहीतरी प्राप्त केलंच पाहिजे, याची जी एक अत्यंत गतिमान अशी स्पर्धा चाललेली असते. त्याच्यामधला तो प्रश्न आहे तो मला खूप आवडला त्याच्यामध्ये, की म्हणून एका वेळेला स्वतःचं स्वतः थांबणं आणि त्यामध्ये परफॉर्मेटिव्ह किंवा रेज बेटिंग याच्यामध्ये सॉस स्वतःचं हरवू नये. हे जे स्वतःचं तू म्हणतोयस सिद्धता म्हणेन मी त्याला, अवघड मराठीत बोलायचं झालं तर. तर ते सगळं तुला एवढ्या चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतं, ही खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि शैलीच्या मात्र मोहात 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुला माहीत नाही आम्ही आठवू की नाही, पण तसं शैलीच्या मोहात पडायचं की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं, की आपण तेच करायचं का अजून काही वेगळ्या प्रकारे करायचं. कारण शेवटी काय असतं की जे यशस्वी होतं ना, तर ते परत परत माणसाला परफॉर्म करणं हे मनुष्य प्राणी आहे. म्हणजे असं आपण एका बाबतीमध्ये करतो की जे लोकांना आवडतं, किंवा काही वेळेला असंही होतं, माझा थोडासा अनुभव जो आहे चॅनेल्सवरती, आता मी 16-17 वर्ष प्रवक्ता म्हणून काम केलं त्याच्यामध्ये, की लोकांना काय आवडतं याच्यानुसार नकळत तुम्ही बोलायला लागता, कारण मग तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळतो. त्याच्यात काही लोक म्हणतात की तुम्ही खूप गाजवलं ते, आणि एखादा दुसरा प्रवक्ता रेज बेटिंग पण करत असतो आणि तुम्हाला उचकत असतो. अशा वेळेला न उचकण्यामध्ये सामर्थ्य असतं असं आम्ही मानत आलो आत्तापर्यंत, आणि स्वतःची भूमिका शांतपणाने मांडणं. पण आपण स्वतःहूनच मग अशा पद्धतीने दुसऱ्यावरती तुटून पडायला हवं होतं की नाही वगैरे असे प्रश्न पडतात. पण तुला पुढच्या काळामध्ये खूप मोठं क्षितिज आहे गाठण्याच्यासाठी. पण मुळात तसं तुला काही न गाठता स्वतःच्या लयीमध्ये स्वतःला व्यक्त करत राहणं, हे मला असं वाटतं तुझा लव ऑफ गेम असावा असं मला वाटतं यामध्ये. त्यामुळे खूप सुंदर आणि अतिशय ज्यांच्यामधून आपल्याला सापडेल असाच मला अनुभव आला होता, की जेव्हा मला आठवतं की खूप कशी काय मुलींची पिढी काम करणारे सगळ्या कायदा आणि जेंडर इक्वॅलिटीमध्ये प्रश्न होता, आणि त्याच वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचं बिल 2007ला आलं. त्यालाही आता 12-13 वर्ष 20 वर्ष जवळजवळ झाली. पण त्यावेळेला ज्या प्रकारे त्या मुली लॉयर्स सगळं मांडत होत्या, त्याचं विश्लेषण करत होत्या, त्याचे संदर्भ देत होत्या, त्याच्यामधून एक अगदी पूर्ण पटलं मला की काही काळजी करायचं कारण नाही आहे. त्यांना त्यांचा रस्ता सापडलेला आहे, काय म्हणायचं ते कळलेलं आहे. आणि त्याच्या दृष्टीने मी एक मुद्दाम सांगेन की युनायटेड नेशन्सने एक मोठं कार्यक्रम गेल्या 4 वर्षापूर्वी हाती घेतलेला आहे, जनरेशन इक्वॅलिटी. आणि त्याच्यामध्ये आधीच्या पिढ्या आणि त्याच्यामध्ये सगळी जी सूत्र देत असताना सोशल मीडियाची सूत्र ही नवीन पिढीकडे देत असताना पूर्वीचं काय घडलं तो आशय आणि नवीन त्यांना दिसणारं जग याच्यामध्ये कुठेतरी दुवा साधण्यासाठी मध्यंतरी पॅरिस आणि मेक्सिकोला 2 वर्षापूर्वी मोठी संमेलनं झाली होती, आणि जगातल्या 80,000 मुली, जास्त मुलगे पण होते त्याच्यामध्ये, पॅरिसला जमले होते. आणि तिथलेही मी काही लाईव्ह चर्चा वगैरे पाहिल्या, तर तिथे असं लक्षात येतं की फार वेगाने शब्द कॉइन करता येणं, शब्द बोलणं, त्याचबरोबर ते म्हणत असताना त्याच्यावरती निर्णायक मुद्द्यापर्यंत जायला थोड्या शब्दामध्ये व्यक्त करता येणं, अभ्यास असणं, असे खूप चांगले सकारात्मक मुद्दे आहेत की जे आपल्याला जगामध्ये सापडतात.
पण या सगळ्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की निराशा गाठून येते त्यावेळेला आपल्याला कशा पद्धतीने जगण्याचा रस्ता सापडेल याच्यामध्ये स्नेह तुझं अजून काही काम झालं तर मला असं वाटतं की पुढच्या अनेक लोकांना त्याचा उपयोग होईल. म्हणजे मी अपेक्षा व्यक्त करते, तुला शुभेच्छा देते आणि खूप तुझे पालक, तुझे मित्र, तुझे आसपासचे लोक त्यांचं पण अभिनंदन करेन की तू हे लिहितोयस. नंतरच्या काळात अजून अजून तुला स्वतःला व्यक्त व्हायची संधी मिळो अशी मी तुला शुभेच्छा देते. समृद्धी, तुझ्या प्रत्येक कवितेची एक ओळ म्हणजे अ, जुन्या आणि अलीकडच्या काळात गाजलेल्या अनेक कवितांची ओळख जशी होते तसंच स्वतःचं व्यक्तिमत्व तुझ्या कवितांना आहे. आणि काही वेळेला थोडंसं काळजी पण वाटते की याच्यासाठी की इतकं सकारात्मक, इतकं हळुवार, इतकं अलवार, इतकं निसर्गप्रेमी आणि इतकं नेटकं असं सारखे आविष्कार करता येत असेल का माणसाला? का त्याच्यामध्ये काही बदल होत जातील शैलीचे? मग असे जसं स्नेह आणि मग त्या शैलीच्या बदलामुळे नक्की त्या कवितांच्या मधली भावना कशा प्रकारनी होईल. तर याच्यात मला असं वाटतं की तुझी जी विचाराची चौकट आहे आणि ज्या प्रकारातून तू मांडलेलं आहेस त्याच्यामध्ये पंख दे पुन्हा पुन्हा मला अतिशय सुंदर वाटलं की आपण आता एक जुनी कविता आणि गीत तुला लक्षात असेल, फिरूनी नवी जन्मे नवी. तर मला नेहमी त्याच्यावर एक असा आक्षेप असायचा की नवीन जन्म का घ्यायला पाहिजे, याच जन्मामध्ये काय ते बदल केले पाहिजेत, पुढच्या जन्माच्या पर्यंत ते पंख आणि हे सगळं आपल्याला शक्य होणार नाही प्रत्येकाला मिळणं, म्हणून याच जन्मामध्ये तो न्याय किंवा आपल्याला हवं ते सापडलं पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या ज्या 4 ओळी तू घेतलेल्या आहेस, सोसले कुणी जरी वादळे कितीतरी, मोकळ्या नभातुनी बरसती नव्या सरी, एकदा कुठेतरी तू तू तुलाच भेटना, पंख दे पुन्हा पुन्हा तू तुझ्याच जीवना. अतिशय सुंदर विचार आणि तात्विक चिंतन त्याच्यामध्ये आहे, पण बोजड नाही आहे. आणि तुझ्या अवखळपणाचा जादूगिरी परत ताबडतोब तू पुढच्या कवितेत दाखवलेली आहेस पाणीपुरीच्या निमित्ताने. आणि मला मजा वाटली. काय होतं, कविता म्हणजे सुद्धा नाहीतर एक खूप गांभीर्य आणि त्याच्यामध्ये काहीतरी उपहास याच्या पलीकडचा प्रत्येकाला आपलीसं वाटेल अशा प्रकारचा एक आश्चर्याचा आनंदाचा धक्का त्याच्यात तू दिलेला आहेस. आणि बाकीच्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये श्रीरंगाच्या कवितेमध्ये तू आस्तिक असावीस असं मला वाटतं जनरली तुझ्या कवितांवरून. अलीकडे थोडं आस्तिक असणं नॉन फॅशनेबल असतं का असं मला शंका वाटते काही वेळेला, पण तरी तू आस्तिक आहेस, धाडसानी सांगतेस आणि जेनझींना सांगते म्हणजे तुझं कौतुक करावं तेवढं थोडं त्याच्यामध्ये. आस्तिकता आणि मला तर पुढे असं वाटतं की सकारात्मकता हे दोन्ही एकमेकाच्या जवळून चालणाऱ्या मैत्रिणी आहेत किंवा मित्र आहेत. जग व्यापून उरतो एक रंग श्रीरंग, याच्यामध्ये तुला बरंच काही म्हटलेलं आहेस तू. आणि मन ही जी कविता आहे ना त्याच्यामध्ये मन उधाण दिल्या उत्साहाचा ढोल, प्रत्येक कडव्याचा शेवट तू मन आयुष्याच्या वर्तुळाहुनी गोल अशा पद्धतीने केलेला आहेस. आणि त्याच्यामध्ये माणसाचं मन, बहिणाबाईंनी जसं म्हटलंय की आत्ता इथे जमिनीवर होतं भुईवरी आणि परत कुठे गेलं क्षितिजावर, अशा प्रकारच्या आपल्या मनाचे सगळे कवडसे तुझे मांडलेले आहेस. आणि त्यातला ताजेपणा कोवळ्या प्रतिभेचा आणि त्यातली सर्जनशीलता आणि सुखदता, कुठेही तुझी कविता ही कुठेतरी धक्का देणारी किंवा ओरबडणारी किंवा वाचणाऱ्या माणसावरतीच प्रहार करणारी अशी नाही आहे. तर त्याच्यामध्ये हरवून जावं, कोणीतरी मृदूपणाने संवाद साधावा वाचकाशी, अशा पद्धतीने सगळं तुझं काव्य आहे. आणि त्या दृष्टीने निसर्गप्रेमी पण तू आहेस यामध्ये. आणि सगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करत असतानाच त्यात तू वेगवेगळे प्रयोग पण शब्दांचे केले. अजून मला एक विशेष वाटलं तुझ्या कवितांचं ते म्हणजे नेमक्या शब्दांमध्ये त्या कविता आहेत, 3 किंवा 4 कडव्यांमध्येच त्या मांडण्याचं. नाही तर मोह होतो स्वाभाविकपणे, 6 कडवी करा, 7 कडवी करा. काही आता जुन्या कवींनी 10-10 पानी सुद्धा कविता केलेल्या आहेत आणि त्या पण गाजलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकाच चौकटीत अडकलं पाहिजे असं नाही आहे, पण तू त्याच्यामध्ये एक त्याची शिस्त तुझी बाणवलेली आहेस. आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की अनेक जणांना आवडेल. उद्या पुढच्या काळामध्ये अजून काही सदरं किंवा अजून काही प्रकारांनी तुझं व्यक्त होत असताना त्याची पुस्तकं सुद्धा स्नेह तुझी सुद्धा आली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मी किंवा शुभेच्छा देते. फक्त मला एक प्रश्न आहे की मग परत 10-10 वर्षांनी नवीन पुस्तकं काढायला लागतील, कारण परत एक नवीन स्नेह येईल, नवीन जेनझी येतील, त्यांचे परत वेगळे काही शब्द असतील. आणि ही एक अविरत चालणारी प्रक्रिया आहे की ज्याच्यातून आपल्या भाषा, मग ती मराठी असेल, इंग्लिश असेल, मिंग्लिश असेल, यासुद्धा समृद्ध होतात असं मला वाटतं. आणि अशा वेळेला परत दुसरीकडे एक वेगळं आपलं छोटंसं काय म्हणू तंबू जपून ठेवून अगदी सुगरणीच्या घरासारखं समृद्धीचं जे साहित्य आहे ते सुद्धा त्याचं पण एक वेगळं स्थान आहे. या दृष्टीने एक वेगळाच संगम साहित्याचा आजच्या साहित्य रंगामध्ये झालेला आहे. मी दोघांचे अभिनंदन करते, कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद.
नीलमताई तुम्ही म्हणालात थँक त्याप्रमाणे यू. समृद्धीच्या लेखनामध्ये जो की एक गोडवा आहे आणि सकारात्मकता आहे ना, ती तिच्या गीतलेखन म्हणजे गीतकार हा तिच्या आतला भाग आहे. आम्ही अनेकदा तिला म्हणजे मला आज आठवतंय समाज कल्याण विभाग होता ना समृद्धी, एक येस, येस. कोणतं तरी आपल्याला म्हणजे प्रचारात्मक गाणं करायचं होतं आणि आम्ही तिला सांगितलं होतं की पाणी सांडपाणी वगैरे होऊ नये वगैरे अशा प्रकारचं नगरगीत असतात. नगरगीत नगर असण्यासाठी तिला गाणं शहर करायला आमुचे सांगितलं. हवे दिसावे. हा येस. त्याच्यामुळे ते इतकं पटकन तिने ते योग्य शब्दात लिहिलं होतं. त्यामुळे ते गीतकार हा आतला भाग तिच्यातला आहे आणि त्यामुळे ती सकारात्मकता आणि एक गोडवा तिच्या लेखनामध्ये आहे. खरं तर साहित्य रंगाच्या आजपर्यंतच्या भागात तुम्ही दोघं अगदी सगळ्यात लहान लेखक आणि कवी आहात. त्यामुळे मला असं वाटतं की आज तुम्ही या साहित्य रंगाकडे कसं बघताय हेही आम्हाला ऐकायला आवडेल आणि तुम्ही साहित्य रंगाचे जुने एपिसोड सुद्धा तुम्ही बघितलेले आहेत. समृद्धी काय सांगशील? नमस्कार. आज इथे सहभागी होऊन खरं तर खूप आनंद होतोय. एक जुन्या नव्याची सांगड घालणारा हा कार्यक्रम आज इथे सादर झाला असं म्हणायला हरकत नाही. स्नेहाच्या माध्यमातून माझी सुद्धा मी जरी जेनझी असले तरी माझी एका नव्या भाषेच्या दालनाची ओळख झाली असं म्हणायला हरकत नाही. मला पण इथे सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल माननीय नीलमताईंचे आभार आणि उत्तराताई तुमचे पण आभार, की मला आपण व्यक्त होत असतो नेहमी, पण अशी सादरीकरणाची संधी मिळाली की त्यानिमित्ताने एक छान प्रोत्साहन मिळतं. तर आज खूप छान वाटलं इथे सहभागी होऊन. साहित्य रंगतच्या आजच्या एपिसोडला तर आहेच सगळ्यांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळेल अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि साहित्य रंगाचे पुढे असे अनेक एपिसोड्स आम्हाला बघायला मिळू देत अशी मनीषा व्यक्त करते. नक्की नक्की. स्नेह काय सांगशील? येस. सगळ्यात पहिले मला नीलमताईंना थँक यू म्हणायला आवडेल आणि या प्लॅटफॉर्मवरती मला येण्याची संधी दिल्याबद्दल थँक यू म्हणायला आवडेल. मला वेगवेगळ्या या कविता ऐकून आणि हे समजून घेऊन खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळाले आज आणि मला ते पुढच्या लेखांमध्ये पण मे बी लिहिता येतील. मेन म्हणजे असा प्लॅटफॉर्म असणं आणि अशा प्लॅटफॉर्मवर यंग किंवा नवीन असे वेगवेगळे लेखक, कवी यांना सादर करायची एक प्लॅटफॉर्म मिळणं हे मला खरंच छान वाटलं. अँड येस, थँक यू. थँक्यू सो हरकत मच. नाही. तुमच्या दोघांनाही खूप शुभेच्छा आणि साहित्य रंगचा हा प्लॅटफॉर्म यासाठीच आहे की आजच्या काळाचं लेखन जे आहे ते सगळ्यांसमोर यावं आणि एक संग्रह या निमित्ताने एक दस्तऐवजीकरण होत आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक भाग सादर करताना खूप बरं वाटतं. तुमच्या दोघांचेही मनापासून आभार आणि तुम्हाला दोघांनाही पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नीलमताई म्हणाल्या त्याप्रमाणे लवकरच तुमची दोघांची पुस्तकं प्रकाशित होत अशीही सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. थँक यू.